कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लाज वाटायला पाहिजे तुला। एक तर इथे आल्यापासून सतत उशिरा येतोयस, सतत नियम मोडतोयस आणि ह्या मुलांवर दादागिरी करायला लागलाय स्वतः। खूप चान्स दिले मी तुला आजवर, पण आता मी तुला शिक्षा देणार आहे। तुझ्या रेकॉर्ड शीटवर रेड मार्क देणार आहे मी, आणि 2 दिवसांचं सस्पेन्शन, समजलं? अजून 5 वेळा असा सस्पेंड झालास ना तर शाळेतून काढून टाकलं जाईल तुला, आणि त्याचा परिणाम तुझ्या फायनल मार्क्सवर होणार। नाही मॅम, सॉरी, सस्पेन्शन नको ना। हे मारामारी करायच्या आधी लक्षात यायला हवं होतं। आता मी काही ऐकणार नाहीये, तू जा तुझ्या जागेवर आधी। आणि तुमचं काय आहे? अभ्यास नाहीये तुम्हाला का? तुम्हाला पण रेड मार्क हवाय? चला निघा। तनया, तनु, 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 अखिल, मी आलोय ना, शांत हो। अखिल प्लीज काहीतरी कर ना, तू समजाव ना आईंना। माझं खूप प्रेम आहे अखिल तुझ्यावर, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय। माझं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर, मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय। मग तू आईसमोर का नाही बोलला काही? अगं मी तेव्हा बोललो असतो तर प्रॉब्लेम्स अजून वाढले असते। पण आता तरी बोलशील ना, समजावशील ना त्यांना, तू काहीतरी करशील ना अखिल, प्लीज प्लीज प्लीज। हो 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 हो, ऑफकोर्स मी पूर्ण प्रयत्न करेन। पण अगं मला कळत नाही का, आज आई ज्याप्रमाणे रिॲक्ट झाली ना, मला खूप टेन्शन आलंय। मला कळत नाही काय करावं आता। जाऊ दे ना मग, आपण ही रिस्कच नको घ्यायला। म्हणजे अरे आपलं लग्न होणार आहे ना, आणि आपल्याला आयुष्यभर एकत्र राहायचंय, त्यासाठी कोणाच्या परमिशनची काय गरज आहे? अखिल, मी तुझ्यापासून लांब राहिले तर मला वेळ लागेल, वेळ। चल आपण एक काम करूया, आपण पळून जाऊन लग्न करूया। अहो तर तुझ्या घरच्यांना एक्सेप्ट करावंच लागेल ना। करेक्ट आहे, चल अखिल आपण पळून जाऊन लग्न करूया। तनया, वाटेल ते बोलू नकोस तनया। पळून जाणं शोभतं का आपल्याला? हा, तुम्ही दोघं पळून गेलात ना तर तुमच्या दोघांबद्दल कायमची आढी बसेल त्यांच्या मनात, येतंय का लक्षात? आणि अगं घरच्यांना सोडून अखिल सुखी राहू शकेल का? आई तुम्ही तिला बोलू नका प्लीज, तर माझंच चुकलं। घरी दादाच्या नवीन व्हेंचरमुळे सगळे आनंदी होते, त्यामुळे मला वाटलं की आमच्याबद्दल सांगण्यासाठी ही योग्य संधी आहे, पण सगळं उलटच झालं। चुकला माझा अंदाज। तुझा नाही, अंदाज माझा चुकला। मला वाटत होतं की माझी आणि जयूची मैत्री खूप स्ट्रॉंग आहे, ती समजून घेईल सगळं, पण नाही। हो नाही, तसं नाहीये, मी सगळे तुमचा खूप आदर करतो। आज आई ज्याप्रमाणे वागली ते काय होतं मला नाही माहिती, पण तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो। आय एम रिअली सॉरी। खरंच किती समजूतदार आहेस रे तू अखिल। असाच समजूतदारपणा तुझ्या आईने जर का दाखवला असता ना तर किती बरं झालं असतं। पण एनिवे, तुम्ही काळजी करू नका, थोडे दिवसामध्ये सगळं ठीक होईल। पण हे बघ, आता घरी जा। तू इथे आलायस हे जर का जयूला कळलं ना तर तिला अजिबात आवडणार नाही अखिल। प्लीज बेबी, तू नको ना जाऊ घरी। तनया, आता त्याला जाऊ दे। तनु, आई बरोबर बोलतायत, मला जावं लागेल आता। तू काळजी घे। आय लव्ह यू। आय लव्ह यू टू। मूर्ख आहेस तू तनया। तुम्ही दोघं पळून गेलात ना तर जयू अखिलला कायमची प्रॉपर्टी बंद बेदखल करेल, येतंय का काही लक्षात? आणि प्रॉपर्टीज नसेल ना तर अखिल काय कामाचा? तनया बाळा, आय नो तुला खूप त्रास होतोय, पण नको काळजी करूस। जयूला जर का खुश ठेवायचं असेल ना तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने खेळ खेळायला लागेल, येते लक्षात? जा, आराम कर।
वसुंधरा, आकाशराव प्लीज मला थोड्या वेळ एकटीला राहू दे. मी 2 मिनिटात खाली येते. पणीची खूप आठवण येते ना. दरवेळी त्रास आतल्या दाबून ठेवायची गरज नाही. काहीतरी बोलून बघावं, बरं वाटतं. खूप आठवण येते. तुम्हाला माहितीये मी खूप प्रयत्न करते चिनू म्हणून मला आपलंसं करावं, मला एकदा आई म्हणून हाक मारावी सारखं वाटतं मला. पण मग असं मध्येच काहीतरी घडतं आणि माझा धीरच खचतो. आता पण असं काही घडलंय का? पाणीपुरी बनीला आवडते? खूप आवडते त्याला. कम्फर्ट फूड म्हणतात ना, तसं आहे त्याचं. पूर्वी पनीचा दिवस वाईट गेला. त्याचा चेहरा उतरलेला दिसला ना की मी त्याला पाणीपुरी खायला घेऊन जायचं. आय एम सो सॉरी वसुंधरा. मला मान्य आहे तुम्हाला खूप कष्ट पडतात, पण एक सांगू का, खूप गोड आठवणी आहेत तुम्हा दोघांच्या. पण उपयोग काय? तर फक्त त्या आठवणीच राहिल्या. बनी तर लांब निघून गेलाय ना माझ्यापासून. हो, पण ते फक्त शरीराने. मनाने तो अजूनही तुमच्या जवळ आहे. मी बेट लावू शकतो, आता जसं तुम्हाला फील होतंय ना इथे, तसंच तिथे त्यालाही होत असेल. आकाशराव, मला खूप भीती वाटते. नाही म्हणजे तो मोठा होता होता जर आम्ही घालवलेले छोटे छोटे क्षण विसरला तर. तेच आमच्यातलं अंतर वाढलंय त्यात. शक्यच नाही. अहो, मुलं ह्या अशा आठवणी कधीच विसरत नाहीत. अहो, मला व्यवस्थित लक्षात आहे, लहानपणी आई बाबांसोबत मी जत्रेत जायचो ना, तेव्हा आकाश पाळण्यात बसायचो. आईचा हात असा असा घट्ट पकडलेला असायचा मी. पुढे जाऊन आयुष्य कठीण होतं, तेव्हा ह्याच सगळ्या आठवणी आपल्याला आधार देतात. सुचेल हे अंतर बिंतर काही पडणार नाही. तर तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका आणि हे घ्या पाणीपुरी खा. हो नाही, मला नको, तुम्ही खाऊन घ्या. प्लीज खा ना. आकाशराव, मला खरंच नकोय. हे घ्या या. बनीसाठी प्लीज. खायला अजूनही बनीची आठवण येते. आणि पोरी तिखट आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.